नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं शिवमानवी व्लॉगमध्ये. तर आजच्या व्लॉगमध्ये माझी लाईफ स्टोरीचा पार्ट 2 आपण इथे रेकॉर्ड करत आहोत. तर त्याचा व्हिडिओ आज बनवणार आहे. तर मित्रांनो, आजचं टॉपिक आहे काय कोणाची नजर लागली काय माहिती. तर सगळं त्याचं नव्हतं झालं. तर मित्रांनो, मी जेव्हा सिन्नरला राहायचो ना, तेव्हा ना मी EMIवर भरपूर अशा वस्तू विकत घेत होतो आणि प्रत्येक दिवशी माझं इथं कुठलं ना कुठलं पार्सल यायचं. तर माझ्या समोरचे आजूबाजूचे जे लोक असायचे ना, ते माझ्याकडे असे बघायचे तर हा एक रोज पार्सल कसा आणतो गो आणि याच्याकडे एवढे पैसे कुठून येतात. तर मी MIDC जातो, मला काही एवढा पगार पडत नव्हता. तर माझे फक्त महिन्यातून किती दिवस भरायचे कंपनीमध्ये, 16 ते 17 दिवस कंपनीत भरायचे. त्याचं पेमेंट यायचं लगभग मला 8-8.5 हजारपर्यंत. त्याच्यात मला तिथलं रूम भाडं होतं 2100 रुपये महिन्याला आणि लाईट बिल 100-150 यायचं मला. म्हणजे असे 2200-2300 रुपये द्यावं लागत होते. तर 8,000मधून 2200-2300 गेल्यानंतर उरत होते माझ्याकडे 6,000. आणि मग त्याच्यात किराणा वगैरे इतर खर्च मी भागवत होतो. तर भागवायचं मी तेवढ्या याच्यात आणि वस्तू पण घ्यायचो. तर बरेचशा लोकांची माझ्यावरच नजर असायची, कारण माझी इथं रोज काही ना काही पार्सल यायचं. तर ते माझ्याकडे बघत राहायचे, बॉय हे कसं काय एवढे पार्सल घेतो. तर मी EMIवर फ्रीज घेतले होते, TV घेतला होता, परत काय म्हणतात आपलं सोफा वगैरे, परत TV बेस, असं भरपूरसं साहित्य माझ्याकडे होत चाललं होतं. आणि घरात असं नवीन नवीन वस्तू आणत होतो मी. तर लोकांची नजर माझ्यावरच असायची कायम. काय भानगड झाली काय माहिती, कोणाची नजर लागली. आणि नंतरून आमचा सोनू आजारी झाला, तो एक्सपायर झाला. मग त्याच्यानंतर अशीच गळकी लागत गेली. त्यानंतर मग माझ्या आयुष्यामध्ये ना अशी गळकी लागली का सोनू गेल्यानंतर, तर मी थोडासा डिप्रेशनमध्ये गेलो होतो. त्याच्यानंतर मी जे रिलायन्स मॉलमध्ये कामाला लागलो होतो, तिथला पण जॉब चालला गेला, म्हणजे तो पण सोडावा लागला मला. तर काय होतं व्हायचं काय माहिती का, मी रिलायन्स मॉलमध्ये कामाला जायचो, तिकडं तो साहेब लवकर सोडत नव्हता. तो म्हणायचा आने का टाईम आहे, जाने का टाईम नाही. तर तिथं भरपूर काम करावं लागायचं. 9 घंटेची ड्युटी असायची, पण 9 घंट्यावरून कधी कधी 16 घंटे 15-20 घंटे असे काम करावं लागायचं. तर सोडायचंच नाही. कधी कधी 2 ते 3 दिवस तो मॅनेजर कामावर ठेवायचा. म्हणजे काय घरी सुट्टीच देत नव्हतं, कारण जेवढं टार्गेट आहे, जेवढं काहीतरी प्रोग्राम असायचं तेवढं टार्गेट पूर्ण करून घ्यायचं माझं तो मॅनेजर असायचा. आणि फक्त काय काय द्यायचं माहिती का पोरांना, खिचडी भात किंवा बिर्याणीची ऑर्डर करायचा आणि सगळ्या पोरांना खाऊ घालायचा. एक्स्ट्रा ओव्हर टाईम मिळत नव्हता कंपनीमध्ये, त्या रिलायन्स मॉलमध्ये. तर बरेचसे हाल व्हायची. त्याच्यामुळे घरी पण यायला उशीर व्हायचा आणि घरी पण तगादा असायचा काही लवकर. मग घरचं पण टेन्शन, तिकडं घरी आल्यानंतर आमचा सण वारला होता त्याचं पण टेन्शन. मग त्याच्यामुळे मग जॉब सोडून दिला. नंतर पुन्हा जॉब सोडल्यानंतर मग माझ्यावर आणखी थोडंसं कर्ज वगैरे झालेले होते. ते थोडे लोनचे EMI वाढले गेले, कारण ते भरायला माझ्याकडे पेमेंटच राहिलं नाही. मग माझे EMI ड्यू होऊ लागले. EMI ड्यू झाल्यानंतर माझे आउटस्टँडिंग वाढू लागले. आउटस्टँडिंग वाढल्यानंतर मग मला अजून टेन्शन यायला लागलं. तर आता मी EMI कसे भरू, आता काम पण गेलं, जॉब पण गेला, आता पैसे भरायला पैसे पण येऊन राहिले. त्याच्यानंतर मग MIDC परत कामाला जायला लागलो. जिथं कंपनीतून जात होतो पहिले, तिथं पुन्हा जायला लागलो. पण तिथं पण असं व्हायला लागले की रोज घेत नव्हते. तर आज गेलो तर पोरं फुल झाले की परत घरी पाठवून द्यायची. असे मग तिथे माझे 10 ते 12 दिवस भरायला लागले महिन्यामध्ये. आणि पेमेंट पण कमी पडायला लागलं. आणि माझे EMI तर ओव्हरड्यू होत होते, ते मग मी भरलेच नाही. नंतर मग तिची आउटस्टँडिंग एवढी झाली की ते भरणं अशक्य नाही. भरलं का पॅनल्टीज, कंपनी काय करायची, लोनवाले पॅनल्टीज घेऊन टाकायचे आणि ते लोन जसे तसे जागेवर थांबायचं. मग नंतर मी भरणंच बंद करून टाकलं. नंतर काय भरलंच नाही. पण तिची आउटस्टँडिंग आता भरपूर झालेली आहे. आता मी काही देत नाही ती. बघू आता जेव्हा येईल तेव्हा त्यांचे फोन येतात मला सेटलमेंट करण्यासाठी. सेटलमेंट करू आपण नंतर कधीतरी. आणि अशा प्रकारे माझ्या आयुष्यात एवढी गायची लागली की त्याच्यानंतर पैसाच पुरू नाही लागला मला. खूप ताण व्हायला लागला. पैसेच पुरत नाही. त्याच्यानंतर गळकीच लागली एक प्रकारची. त्याच्यानंतर मग आमच्या इकडे MIDCत मी जायचो. संध्याकाळी आलं तर माझं पेट्रोल चोरी व्हायचं. म्हणजे मी ज्या रूममध्ये राहायचं तिथं माझं पेट्रोल ते चोरून घ्यायचे.
तर मी म्हणायचो मी रोज पेट्रोल टाकतोय आणि रोज कसं काय संपत आहे, फक्त एक चक्कर मारायला लागलं की पेट्रोल संपायचं. तर 2-4 म्हणजे महिनाभर माझं पेट्रोल चोरी होत होतं आणि पेट्रोल मला जास्त टाकावं लागायचं, पेट्रोल रोज चोरी व्हायचं. मला काहीतरी गडबड दिसते, मग ती रूम मी सोडून दिली. नाही नुकतंच झोमॅटो हे सिन्नरमध्ये चालू झालं होतं. मग बघितलं अरे इकडे तर झोमॅटो चालू आहे. मग झोमॅटोमध्ये मी अप्लाय करून बघितलं. मग नाशिकला येऊन जाऊन करत होते त्याच रूममधून 2-1 महिने केल्यानंतर मला परवडायला लागले. म्हणलं त्या इथं जायला पण पेट्रोल लागते 50 दररोजचं आणि रूमचं पण 2300 रुपये भाडं द्यायचं आहे. मग म्हटलं जाऊ इकडंच नाशिकलाच आपण जाऊन घ्या. नाशिकला चालू नाशिकमध्ये आता काम करतो आहे झोमॅटोमध्ये. तर 2022 पासून मी आता झोमॅटोमध्ये काम करतो आहे. तर कमी आता 4 ते 5 वर्ष होत आले झोमॅटोमध्ये काम करतो आहे. आता बरंच चाललं आहे याच्यामध्ये, पण तरी पण पैसा पुरत नाही, कारण आता महागाई जास्त वाढली. महागाई वाढल्यामुळे पैसा पण जास्त पुरत नाही, टिकत नाही. तर अशा प्रकारे एकदम गळती लागली, एकदम म्हणजे नुकसान होऊ लागलं माझं. कोणाची नजर लागली काय माहिती. माझं जर पहिले अगोदर चांगलं चालू होतं ते बिघडलं गेलं. नंतर अशी गळती लागली तर पुन्हा मी स्थिरच होऊ शकलो नाही आणि अजून पण स्थिर होऊन राहिलो. तर मी इतक्या प्रॉब्लेममध्ये म्हणजे त्यांना सांगत नाही, कारण लोकांना वाटतं हा किती हसत राहतो, एकदम हसत खेळत राहतो पण माझं तो चेहऱ्यावर मध्ये असं चेहरा पडलेला दिसतो माझा. तर मी असं टेन्शनमध्ये असतो, पण टेन्शन मला सांगत नाही. मी सतत मी हसरा चेहरा दिसतो, लोकांना वाटतं हा खुश आहे, यांच्याकडे भरपूर पैसे असतात आणि पैसे वगैरे काही नाही. तर परिस्थितीचा सामना करायचं शिकलं पाहिजे. मी परिस्थितीचा सामना करतो. किती पण अडचणीमध्ये आपण किती पण डिप्रेशनमध्ये असू द्या, परिस्थितीचे झुंजत राहायचं, लढत राहायचं आणि एक ना एक दिवस आपल्याला सक्सेस मिळेल ही आशा ठेवून आपण आपलं काम करत राहायचं मित्रांनो. तर हेच सांगितलं होतं आजच्या व्हिडिओमध्ये. तर हा माझ्या लाईफ स्टोरीमध्ये. आणि आता मी येतो आहे झोमॅटोचं काम. तर रेग्युलर प्रमाणे चालू आहे. तुम्ही सपोर्ट केला तर चांगलं होईल माझं. तर प्लीज तुम्ही चॅनल नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि प्लीज सपोर्ट करा. तर व्हिडिओ थोडा मोठा होता आहे. कालचा व्हिडिओ मी अपलोड केला होता ना, तो अपलोड व्हायला ना कमीत कमी मला 3 तास लागले होते. तर थोडा व्हिडिओ मी कमीच मिनटाचा बनवणार आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दुसरी स्टोरी सांगेन. तोपर्यंत तुम्ही चॅनल नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा आणि प्लीज कमेंट करा. तर तोपर्यंत बाय बाय, भेटू पुढच्या व्लॉगमध्ये.